स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्यासमोर सांगतो आहे, आपल्यासमोर मांडतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आपले बांधव आहेत यांच्या या अपडेट माहितीवरती आपण व्हिडिओ बनवतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपण देत असतो. आपण फक्त युवा कार्य प्रशिक्षणार्थी संदर्भातच माहिती देत नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनच्या संदर्भातील कोणतीही जी अपडेट माहिती आहे, स्कॉलरशिप असेल, ऍडमिशन असेल, वसतिगृह असेल, प्रवेश प्रक्रिया असेल, विविध डॉक्युमेंट अडवणूक असेल, पण तुमची पैसे फीज लूटमारी असेल, या विविध विषयांवरती आपण कायमस्वरूपी काम करीत असतो आणि या माध्यमातूनच आपल्या ग्रामीण भागातील तळागाळातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम आपण करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, विद्यावेतनाच्या संदर्भातील विषय आहे, नंतर नवीन नोंदणी कधी सुरू होणार आहे या संदर्भातील आपल्या विद्यार्थ्यांचा विषय आहे, नंतर आपल्याला कायमस्वरूपी केलं जाणार आहे का हा सुद्धा एक विषय आहे. या अशा विविध विषयांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. त्यामुळे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारं जे काही अपडेट आहे, ही जी अपडेट आहे संपूर्ण व्हिडिओ बघा, ज्या माध्यमातून तुम्हाला अपडेट करणार आहे. त्यानंतर तुमचं मत सुद्धा नोंदवा, कमेंट सुद्धा त्या ठिकाणी द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे, 11 महिन्याचा कार्यकाळ, जो 6 महिन्याचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला होता, म्हणजे 5 महिन्याचा कार्यकाळ आणि 11 महिने करण्यात आलेला होता. त्या डिसेंबर महिन्यामध्ये कोणा विद्यार्थ्यांचा 15 तारखेपर्यंत, कोणाचा ऑक्टोबरमध्येच कार्यकाळ संपलेला होता. मग कार्यकाळ संपल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीनही महिन्याचं विद्यावेतन अजूनही पेंडिंग आहे. मग त्यामागची कारण काय, तर त्यामागे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरचं जे काही प्रेझेंटीचा टॅब आहे तो बंद करण्यात आलेला होता, टाइम आउट दाखवलेला होता आणि या माध्यमातून वारंवार जिल्हा स्तराला जेव्हा आस्थापना, विविध तालुका स्तराच्या आस्थापनाने जेव्हा संपर्क केला त्यामुळे सुद्धा वेळ लागलेला होता आणि शेवट मग ह्या त्या जिल्हा लेवलच्याही क्षेत्रातून काम करता आलेलं नाही, आपल्याला त्यावेळेतून काम करता आलेलं नाही. त्यामुळे राज्यस्तरावरून त्यांना मार्गदर्शन मागवण्यात आलं होतं आणि मार्गदर्शनामुळं आता ते टॅब ओपन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून जी सर्व ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही याचे प्रेझेंटी त्या ठिकाणी अपलोड केलेली होती आणि त्यानंतर राहिलेले जे काही विद्यार्थ्यांचे डिसेंबरचे 15 दिवसाचं विद्यावेतन त्या ठिकाणी राहिलेला होता, त्यांचा सुद्धा विषय तोच होता आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा आता ते टॅबला ओपन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून प्रेझेंट सुद्धा अपलोड केलेले आहे. हे शिक्षण विभागाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो आहे आणि ग्रामपंचायत असेल किंवा मग पंचायत समिती असेल या विभागाच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय, विद्यार्थ्यांची ही स्थिती आहे सध्याच्या याच्यात. त्यामुळं जेव्हा वारंवार आम्ही सूचना दिल्यानंतर ज्या वेळेला जिल्ह्याकडून आपल्याला माहिती मिळत नव्हती त्यावेळेला राज्यस्तरावरून आपल्याला माहिती मिळाली आणि ते सर्व अपलोड केलेलं आहे. मग आता जो विद्यावेतन आहे, हा विद्यावेतन कधी येणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यावेतन येण्याचे चान्सेस जे आहे या वीक मध्ये एनी आउट इथे येईल, म्हणजे कोणत्या फेब्रुवारीच्या पहिल्या वीक मध्ये किंवा 15 तारखेपर्यंत, म्हणजे हे 2 वीक तरी लागू शकतील. म्हणजे 15 तारखेपर्यंत राहिलेले जे काही तुमचे पेमेंट आहे, विद्यावेतन आहे, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीनही महिन्याची पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जमा होणार आहे. नवीन नोंदणीबाबत अजूनपर्यंत काहीच त्या ठिकाणी दिसलेलं नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्यांनी आधी नोंदणी करून ठेवलेली आहे त्या संदर्भात सध्या लाडका भाऊ योजना ही चकिती आल्यासारखे दिसत आहे, बंद झाल्यासारखी दिसत आहे. त्यामुळं आपले जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी ज्यांचं या ठिकाणी एकदा प्रशिक्षण झालेलं आहे त्यांना डबल प्रशिक्षण करता येत नाही, हे स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश होते. परंतु नवीन जे विद्यार्थी आहेत, जे 12वी पास आहेत, BA झालेले आहेत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, त्याच्या विविध क्षेत्रामध्ये सध्या काम करत आहेत किंवा अभ्यास करत आहेत, त्यांना एक रोजगार म्हणून 11 महिन्याचा रोजगार म्हणून या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही जी योजना आहे ही कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठीची योजना नाही, म्हणजे नोकरी देण्याची योजना नाही, कारण नोकरी देण्याचे जे टप्पे आहेत ते वेगवेगळे आहेत, म्हणजे परीक्षा पास होणं, मेरिट लिस्ट मध्ये येणं आणि त्यानंतर नोकरी असं हे टप्पे आहेत. परंतु इथं काय की विद्यार्थ्यांना 11 महिने त्यांना प्रशिक्षण देणं, जो 12वीचा विद्यार्थी असेल, जो ITI झालेला विद्यार्थी असेल, यांना अप्रेंटिस सारखं त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्याच जागी जर जागा असेल किंवा ती आस्थापना जर त्या विद्यार्थ्यांना ठेवत असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण करणं. मग तो रोजगार 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षीय असू शकतो, 4 वर्षीय असू शकतो, असा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं म्हणजेच लाडका भाऊ योजना होती. परंतु याच विद्यार्थ्यांना कायम करून घेणं किंवा त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी देणं हा त्या ठिकाणी उद्देश नाही, असं अकोल्याचं जे एका मित्राने पत्र केलेलं होतं आणि या माध्यमातून त्यांनी 4.5 जो मुद्दा स्पष्ट उल्लेख केलेला होता त्यात आयुक्ताने डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे त्याच्यात की हा नोकरीचा हक्क राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. तुम्हाला रोजगार आम्ही देऊ 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, पण तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, कारण ही जी
योजना आहे ही रोजगार देण्याची योजना आहे, नोकरी देण्याची योजना नाही. जर तुम्हाला नोकरी लागायचं असेल तर ज्या काही पद्धत आहे, जे काही टप्पे आहेत त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीवर लागता येणार आहे, असा स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून जे विद्यार्थी मी तुम्हाला सांगितलं रोजगार तुम्हाला मिळू शकते, परंतु नोकरी या ठिकाणी कायम दिली जाणार नाही. तुम्हाला 10 वर्ष 5 वर्ष नोकरी त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी, आणि ते कशासाठी, तर तुमचे जे प्रशिक्षण आहे, तुम्ही चांगलं काम करू शकता, तुम्ही ते त्या कामामध्ये तुम्ही 1 वर्षापासून 2 वर्षापासून काम केलेलं आहे, 11 महिने चांगलं ट्रेनिंग घेतलेलं आहे, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार दिला जाणार आहे. तर ही रोजगाराची योजना आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नवीन नोंदणी ज्या वेळेला यांचं अपडेट येईल त्यावेळेला अपडेट येण्याचं जसं आलं तसंच आम्ही सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आहे. आणि इतर तुम्ही सुद्धा लॉग इन किंवा चेक करून पाहायचं आहे तुम्हाला, ज्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळेल. कारण आपण सर्व जे विद्यार्थी आहे, 10वी 12वी झालेले विद्यार्थी, ग्रॅज्युएशन झालेले सर्व स्मार्ट आहेत, सर्वांना या साईट हँडल करता येतं, सर्वांनी पाहता येतं, चेक करता येतं, क्रोमवरती गुगलवरती सर्वांना माहिती आहे. तर ते तुम्ही चेक करू शकता. दुसऱ्यावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतः साईट चेक करत राहायचं आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचं विद्यावेतन असेल किंवा नवीन नोंदणी असेल हे तुम्हाला कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या आणि या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की जे विद्यार्थी डीएड झालेले आहेत, जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत, जे विद्यार्थी आयटीआय झालेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की याच रोजगारावरती भर न देता किंवा याच्यावरच अवलंबून न राहता आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला तर बरं होईल, ज्या माध्यमातून विविध भरत्या येतील आणि त्या माध्यमातून आपण कुठेतरी कायम नोकरीवर लागाल. कायमस्वरूपी जी नोकरी असते त्या नोकरीवर आपण 58 वर्षापर्यंत त्या ठिकाणी राहू शकता, रिटायरमेंट होतपर्यंत आपण त्या ठिकाणी काम करू शकता. परंतु याच रोजगारावरती डिपेंड न राहता आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल की तुम्ही तुमच्या क्षेत्रात जे आहे ते चांगलं काम करण्यासाठी किंवा एखादी स्पर्धा देण्यासाठी तुम्ही तत्पर राहायचं आहे, त्यासाठी अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, जरी आपलं प्रशिक्षण झालेलं असेल तर अभ्यास मात्र सोडू नका. जे काही बाबी आहेत कायम करण्याच्या, ज्या पाठपुरावा आपण करतो आहे त्याचा सपोर्ट करा. सर्वांनी एकत्र राहा, ज्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल, महाराष्ट्र शासन तुम्हाला न्याय देईल, यासाठी एकत्र असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच सांगतो आहे. तुम्हाला नेमकं या व्हिडिओबद्दल किंवा या माहितीबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.